थेट चुकीचा शेतकऱ्यांना न्याय शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची। नाशिक रिंग रोड प्रकल्पातील भूसंपादन आणि मोबदल्याच्या मुद्द्यावरून शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत। छावा क्रांतीवीर सेना आणि रिंग रोड बाधित शेतकरी बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे मखमलाबाद गोवर्धन रिंग रोडचे अलाइनमेंट बदलणे, भूसंपादन कायदा 2013 नुसार योग्य मोबदला देणे, जिरायत जमिनीचे बागायतीप्रमाणे फेर सर्वेक्षण करणे तसेच फळबागांचे बाजारभावानुसार मूल्यांकन करणे। शेतकरी प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार अनेक बैठका, निवेदने आणि आश्वासन मिळूनही अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे शासनाने अधिकृत आदेश काढेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। बसावा लागलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जी तुमची मागणी आहे, काय आता याच्यापासून निर्णय झालेला आहे? गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या 4-5 मागण्यांवरती शासनाकडे पाठपुरावा करताय। या संदर्भात आंदोलनं केली, चर्चा केली, शासनाला वेळोवेळी जाग आणण्याचं काम केलं, परंतु नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे एकदम बोगस अधिकारी या जिल्ह्याला मिळालेले आहेत। ज्या अधिकाऱ्यानं कायम शेतकऱ्यांची दिशाभूल केली। परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं का शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेतले। 500 मीटरचा तुमचा जो काही ठंपिंगचा निर्णय होता तो रद्द केला। त्या ठिकाणी उच्चतम खरेदीचा निर्णय घेतला। शेजारच्या गावात जर त्या गावात खरेदी झाली नसेल तर शेजारच्या गावची खरेदी ग्राह्य धरण्यात यावी। त्याचबरोबर अलाइनमेंट बदलाचे संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिले की जिथे समांतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग जात असेल त्या ठिकाणी समांतर हा हायवे नेऊ नका। तरी पण जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये कुठले अलाइनमेंट बदलणार नाही, कुठले रेट वाढणार नाही। याचा अर्थ हे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजतात स्वतःला, आणि म्हणून गिरीश महाजन असतील, नामदार सामंत साहेब असतील, यांनी सुद्धा वारंवार आम्हाला बैठकीचं आश्वासन दिलं। गिरीश भाऊंनी तर 3 वेळा आश्वासन दिलं, 3 वेळा मुंबईला जाण्यापासून थांबवलं, परंतु आमची कुठेही बैठक झाली नाही। यांनी परस्पर शासनाची बैठक केली, मग त्या बैठकीला शासना असताना शेतकरी प्रतिनिधी का बोलवले गेले नाही? हा सगळा गौडबंगाल आहे। जोपर्यंत आमच्या 4-5 मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण संपणार नाही। सरकारला शेतकऱ्यांची गरजच नाहीये ना, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीच आहे। आपण कृषी प्रधान देश म्हणायचा आणि तिथं शेतकऱ्यांना अन्याय करायचा, ही भूमिका या राज्यकर्त्यांची जर असेल तर शेतकरी सुद्धा आता संघर्षाला तयार आहेत। आज आम्ही या ठिकाणी हे आमरण उपोषण का करतोय तर आम्ही संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जो आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकारवाणीने करतो। आणि मागण्या काय हो, ज्या यांना मान्य करण्यासारख्या आहेत, उच्चतम दर द्या, अलाइनमेंट ज्या ठिकाणी चुकीची झाली तिची बदला। त्या अलाइनमेंटच्या माध्यमातून तुम्ही बघा, अनेक बिल्डर असतील, उद्योजक असतील, राजकीय मोठे नेते असतील, यांच्या भवितव्यासाठी, यांच्या जमिनी फ्रंटला आणण्यासाठी, यांना फायदा होण्यासाठी ही जर अलाइनमेंट नेली जात असेल, अहो तुम्ही कुंभमेळ्याच्या नावाने म्हणतात का विकास करायचा आहे? अरे हे 1.5 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी येणाऱ्या तुम्ही साधू संतांसाठी जर या ठिकाणी आयुष्यभराची जपलेली आई जर तुम्ही बर्बाद करणार असाल, याला कोणता विकास मानणार आहे? कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, जरूर कुंभमेळा व्हावा, पण तो शेतकरी हित प्राधान्य ठेवून त्या ठिकाणी शासनाने निर्णय घ्यावा। जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी शिष्टमंडळ चर्चा करणार नाही, लेखी या सगळ्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही। नाशिक रिंग रोड बाधित शेतकरी आमरण उपोषणाला सुरुवात करतायत। त्याचे नेतृत्व करणारे करण भाऊ या ठिकाणी अन्नत्याग करतायत। ही वेळ प्रशासनाने त्यांच्यावर का आणली? त्यांच्या ज्या 5 महत्वाच्या मागण्या आहेत या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे। जी खरी माहिती आहे, ज्या पद्धतीने अलाइनमेंट बदलण्याचा जो सूचना केली ती मान्य केली पाहिजे। पूर्णांक 2 ने त्यांना भाव दिला पाहिजे। आणि जो पवन दत्ता नावाचा अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने महिलांवरती अन्याय केलाय त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे। या मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावं, स्वतः निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे। परंतु बाकी मंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत आणि दिशाभूल करतायत, हा शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांनी समजून घेऊन त्वरित बैठक लावावी अशी मागणी आम्ही करतो। किसान सभेच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतोय। जर शेतकऱ्यांचं हे आंदोलन या पुढच्या काळात चालू राहिलं तर राज्यातल्या सर्व किसान सभेचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा देतील, हा इशारा आज आम्ही देत आहोत। आज महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हा या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे, रिंग रोड जो कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकमध्ये होत आहे, परंतु रिंग रोड जो होत आहे याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे याच्यावरही शासनाने, प्रशासनाने लक्ष दिलं गेलं पाहिजे। फक्त मनमानी कारभार करून तुम्ही रोड बनवतायत,
पण ज्या रोडमधून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याचं काय, त्याच्या मोबदल्याचं काय? बळजबरी घरात घुसून शेतकऱ्यांना मारझोड करून त्यांच्या जागा काबीज केल्या जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची एक संस्कृती आहे ती जपली पाहिजे, पण ती उद्ध्वस्त केल्याचं काम शासन आणि प्रशासन करत आहे. म्हणून आज नाशिकमध्ये जे उपोषण करत आहेत करंजी गायकर यांच्या जीवाला जर या उपोषणामुळे काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन असेल, याची दखल घ्यावी. गेले 3 महिन्यापासून हा लढा चालू आहे. अनेक मंत्र्यांना भेटून देखील निवेदनं पत्रव्यवहार केलेत, पुरावे दिलेत, तरी देखील सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांचा धिक्कार करतो. जय हिंद, जय किसान. रिंग रोड प्रकल्पामुळे प्रभावित शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रशासन आणि शासनासमोर नवे आव्हान उभे राहिले असून या प्रश्नावर पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.